भांडूप शहरातील एका छोट्याशा घरातून आज मोठं स्वप्न आकार घेतंय. वय फक्त 8 वर्ष, पण जिद्द मात्र एखाद्या अनुभवी जलतरणपटूलाही लाजवेल अशी. अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हा तब्बल 17 किलोमीटरचा समुद्री प्रवास अवघ्या 2 तास 28 मिनिटांत पूर्ण करून रेकॉर्ड ब्रेक करणारा हा चिमुकला म्हणजे भांडूपचा अंश तोरणे. घरातील 5 पिढ्यांचा एकुलता एक नातू आणि आता संपूर्ण भांडूपचा अभिमान बनलेला हा छोटा जलतरणवीर. पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट शहर मुंबईच्या माध्यमातून. पहाटेची वेळ. शहर अजून झोपेत असताना भांडूपमधील एक छोटा मुलगा मात्र आपल्या मोठ्या स्वप्नांसाठी तयारी करत असतो. हातात स्विमिंग किट, डोळ्यात आत्मविश्वास आणि मनात एकच ध्यास, मला जिंकायचंय. हा आहे अंश तोरणे. वय केवळ 8 वर्ष, पण त्याच्या कामगिरीची उंची मात्र प्रचंड मोठी आहे. अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हा समुद्रातील 17 किलोमीटरचा खडतर प्रवास अंशने केवळ 2 तास 28 मिनिटात पूर्ण करत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. भांडूप परिसरातून अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा अंश हा पहिलाच बाल जलतरणपटू ठरला आहे. समुद्राच्या लाटा, प्रचंड प्रवाह आणि शारीरिक दमछाक करणारा प्रवास, पण अंशच्या चेहऱ्यावर भीती नाही, तर दिसते ती फक्त जिद्द. मालवण, विरार, गोरेगाव, पुणे, रत्नागिरी आणि सॅड्रोन टू गेटवे अशा अनेक जलतरण स्पर्धांमध्ये अंशने सहभाग घेत विजेतेपद पटकावलं आहे. प्रत्येक स्पर्धेनंतर त्याच्या गळ्यात पडणारं पदक हे केवळ यशाचं प्रतीक नसून त्याच्या अथक मेहनतीचं फलित आहे. अंश फक्त स्विमिंग पुरताच मर्यादित नाही, त्याला कराटे, चेस आणि क्रिकेटचीही आवड आहे. खेळ, अभ्यास आणि सराव यांचा समतोल साधत हा चिमुकला रोज स्वतःला अधिक सक्षम बनवतो. दररोज पहाटे 5 वाजता उठून तो सरावासाठी विक्रोळी येथे जातो. विशेष म्हणजे घरातून बाहेर पडताना तो स्वतःचं एक टार्गेट निश्चित करूनच निघतो आणि ते पूर्ण केल्याशिवाय मागे मात्र हटत नाही. अंशच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचीही मोठी ताकद उभी आहे. आईचा विश्वास, वडिलांची धावपळ आणि आजी आजोबांचे आशीर्वाद या सगळ्यांच्या जोरावर अंश आपल्या स्वप्नांकडे झेप घेतोय. स्पर्धा कुठलीही असो, अंशच्या वडिलांची टेक स्पर्धा कुठलीही असो, अंशच्या वडिलांची धावपळ सुरूच असते. त्याला तयार करणं, स्पर्धास्थळी घेऊन जाणं, वेळोवेळी प्रोत्साहन देणं, हे सगळं ते न थकता करत असतात. तर अंशची आई अभिमानाने सांगते, इतर मुलं खेळण्यासाठी हट्ट करतात, पण माझा मुलगा पारितोषिकासाठी हट्ट करतो, हे पाहून मला खूप आनंद होतो. आजोबांनाही अंशचं तेवढंच कौतुक आहे. त्यांनाही अंशचा खूप अभिमान असल्याचं ते सांगतात. आम्ही आधी त्याला नॉर्मल एक फिजिकली ऍक्टिव्हिटी असावी मुलांना म्हणून आम्ही त्याला स्विमिंगच्या क्षेत्रात टाकलं, कारण की फिजिकल ऍक्टिव्हिटी असणं आता काळाची गरज आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला स्विमिंगला टाकलं. रिसेंटली त्याच्या एका फ्रेंडने, म्हणजे विक्रोळीच्या ज्या जलतरण तलावामध्ये तो जातो ना, तिथे एका म्हणजे त्याच्या मित्राने मंथन भांडेमधून त्यांचं नाव आहे, त्या मुलाचं नाव आहे, तर त्याने 36 किलोमीटरचं सागरी अंतर पार केलंय. म्हणजे आता बोलला ना अंश की धरम तर तू गेटवे, हा मला प्रवास पुढचं माझं अचिव्हमेंट आहे. तर त्या मुलाने ते केलेलं आहे आणि तेव्हाच त्याच्या मनात असं जागं झालं की मी हे मोठं अचिव्हमेंट केलं पाहिजे 17 किलोमीटरचं. आणि तो बोलला पप्पांना की नाही पप्पा, मला हे करायचंच आहे, मला ती ट्रॉफी मला पण पाहिजे, म्हणजे माझ्या मनात ती भरली आणि ती मला आपल्या घरामध्ये पाहिजे, असं तो बोलला. म्हणून म्हणून आम्ही त्याला जास्त प्रॅक्टिस करण्याची, त्याची भरपूर मेहनत आहे ह्याच्यामध्ये. 5 तास तो प्रॅक्टिस करायचा. एक्झामची पण त्याने प्रॅक्टिस केली आहे, परत स्विमिंगला जाऊन पण प्रॅक्टिस केली आहे. आणि एव्हरी संडे आम्ही त्याला उरणला न्यायचो. सकाळी 5:15 वाजता आम्ही घर सोडायचो आणि डायरेक्ट दुपारी 3ला यायचो आम्ही. अशी त्याने प्रॅक्टिस केलेली आहे. आणि सॅटरडे संडे अजून एक्स्ट्रा प्रॅक्टिस. कधी कधी त्याने मॉर्निंगला जाऊन पण तो इव्हिनिंगला गेलाय. माझा मुलगा खेळण्यांसाठी हट्ट न करता ट्रॉफीसाठी हट्ट केला. हे आम्हाला खूप नवल वाटलं की त्याने ट्रॉफीचा हट्ट केला की मला ही ट्रॉफी मिळवायची आहे आणि
त्याच्या जिद्दीवरती मिळवायची आहे आणि तो खूप जिद्दी, म्हणजे त्याने जी गोष्ट मनात ठरवलेली असते ना, तो ती कंप्लीट करून दाखवतोच. अंशचा स्वभावही तितकाच सुंदर आणि प्रेमळ आहे. घरातील प्रत्येकाशी तो मनमोकळेपणाने संवाद साधतो, मोठ्यांचे विचार ऐकून घेतो आणि त्यातूनच त्याच्यातील संयमी, नम्र आणि मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्व दिसून येतं. त्याच्या डोळ्यात आज एक मोठं स्वप्न आहे. धर्मांतर खाडी ते गेटवे ऑफ इंडिया हा तब्बल 36 किलोमीटरचा समुद्री प्रवास अवघ्या 8 तास 20 मिनिटात पूर्ण करून त्याला नवीन इतिहास रचायचा आहे. अटल सेतूचे गेटवे ऑफ इंडिया 17 किलोमीटर, किती तासात? 2 hours 28 minutes. बरं, रेकॉर्ड तोडलायस का तू? हा, काय आहे तुझा रेकॉर्ड तो? 2 hours 28 minutes मध्ये मी केला आणि जे माझ्या आधी केलेलं त्यांनी 2 hours 30 minutes, 2 hours 29 minutes मध्ये केलेलं. त्या लोकां जे माझ्या एजचे होते, माझ्यापेक्षा मोठे होते आणि कोणी कोणी 3 hours मध्ये पण केलेलं आणि माझा हा रेकॉर्ड बनला. तुला पुढचं काय टार्गेट आहे? तुला काय अचीव करायचंय पुढे? मला पुढचं टार्गेट आहे की मला धरंतर खाडी ते गेटवे ऑफ इंडिया पार करायचं आहे. 36 किलोमीटरचा अंतर. बघ, स्विमिंगची खूप जणांना भीती वाटते, पण हा. ही भीती कशी घालवायची? जसं तुम्ही पाण्याच्या जवळ जात जाणार ना, तशी तुमची हळू भीती पण जात जाणार. तशी मी प्रॅक्टिस केली आणि मग माझी जी मला पाण्याची भीती होती ती पूर्ण गेली. मोठी स्वप्न पाहण्यासाठी वय लागत नाही, लागते ती फक्त जिद्द, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास. कारण हीच गोष्ट अंश तोरणे आज आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करतोय. भांडूपच्या या छोट्या जलतरणवीराची मोठी झेप आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरते. आज अंश समुद्राच्या पाण्याशी लढतोय, उद्या तो जग जिंकेल अशीच आशा प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. अंशला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शहर मुंबईच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्यामृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.